मी अनुज पाटील अरिहंत फायनान्शियल सर्व्हिसेसतर्फे आजच्या या सेशनमध्ये मनापासून स्वागत करतोय. वेळात वेळ काढून आज तुम्ही ज्या उद्देशानं इथंपर्यंत आलाय किंवा ज्या अपेक्षेनं आलाय ती अपेक्षा मोर दॅन एक्सपेक्टेशन तुमची पूर्ण होणार आहे याची मला खात्री आहे, कारण सरांना मी 2005 पासून ऐकतोय. तुमच्यातलेही इथं उपस्थितांपैकी बऱ्याच लोकांनी सरांना यापूर्वी फॉलो करत असणार आहेत नक्की. ज्यांनी पहिल्यांदा ऐकणार आहेत त्यांना आज ती अनुभूती येईल. लास्ट 3 ते 4 वर्ष आपण इन्व्हेस्टरसाठी वर्षातून 1 किंवा 2 वेळा असे वेगवेगळ्या पद्धतीचे सेशन घेत आलो आहे. आजपर्यंतच्या सेशनचे जे विषय होते ते इन्व्हेस्टमेंट ह्या विषयाला धरून आपण घेतले, की ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना आपली थॉट प्रोसेस काय पाहिजे, डिसिजन्स कशा पद्धतीनं घेतले गेले पाहिजेत कॉन्शियस लेवलला. तर गुंतवणूक करत असताना कॉन्शियस लेवलला आपण कशा पद्धतीनं विचार केला पाहिजे, कसे निर्णय घेतले पाहिजेत यावरचे सेशन आजपर्यंत घेत आलो आहे. आणि प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंटबद्दलची थॉट प्रोसेस आत्ता बऱ्यापैकी क्लिअर झालेली आहे. इन्व्हेस्टमेंट करत असताना लाँग टर्म थांबायला पाहिजे, कशा टाईपचे प्रोडक्ट चूज केले पाहिजेत, लालचमध्ये किंवा ग्रीडमध्ये न येता वाईज डिसिजन घेतले पाहिजेत, हे सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे. आणि आजचा विषय त्याला धरून थोडा त्याच्यापेक्षा डीपर लेवलला आपण घ्यायला लागलो आहे. या सगळ्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे, व्हॅन के थार्प नावाचे जे जगातले टॉप लेवलचे ट्रेडिंग कोच आहेत, त्यांचे तीन बेस्ट सेलिंग बुक्स आहेत. सुपर ट्रेडर, ट्रेडिंग युअर वे फॉर फायनान्शियल फ्रीडम आणि ट्रेडिंग बियॉन्ड मॅट्रिक्स. थोडंसं शब्दात इकडे तिकडे झालं असेल माझं, पण ही 3 बुक्स आहेत ज्यामध्ये जगातले टॉप लेवलचा ट्रेडिंग कोच असं म्हणतात की फायनान्शियल लाईफमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी 80% रोल हा तुमच्या माइंडसेटचा असतो आहे. 20% तुम्हाला त्याचं नॉलेज काय आहे, मार्केट काय चाललं आहे वगैरे, हे 20% काम करतं आहे. तर आता कॉन्शियस लेवलला विचार कसा केला पाहिजे, लाँग टर्म थांबलं पाहिजे, दरवर्षी SIP स्टेपअप केली पाहिजे, रँडमली असंच कोणीतरी सांगितलं आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट न करता गोल बेस्ड प्लॅनिंग केलं पाहिजे, हे सगळे कॉन्सेप्ट आपले क्लिअर झालेले आहेत या पूर्वीच्या सेशनमध्ये. पण या सगळ्याला एक दुसरी बाजू आहे जी सबकॉन्शियस लेवलला काम करते. आता म्हणजे नेमकं काय हे बोलण्यासाठी आज या ठिकाणी एक्सपर्ट स्पीकर आहेत. तर आजपर्यंत आपण हे प्रोसेसमधून पुढे आलेलो आहे आणि आता सबकॉन्शियस लेवलला पैशाची जी दुसरी बाजू आहे, ऊर्जेच्या स्तरावरती आपण कुठल्या लेवलला आहोत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करताना देखील जर पैशाच्या बाबतीत काही अडचणी येत असतील तर त्या काय येतात आणि त्याचं सोल्युशन काय, या विषयावर बोलण्यासाठी आज हे एका एक्सपर्ट व्यक्तींच्या माध्यमातून डॉक्टर प्रदीप पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सेशन आपण आज ऑर्गनाईज केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट करणे हा एक पार्ट झाला, पण फक्त इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडून घेणे हा माझा उद्देश नाही आहे. तर त्याच्यासोबत तुमचं माइंडसेट त्या पैशाच्या संबंधित प्रॉपर बिल्ड व्हावं ही प्रामाणिक इच्छा माझी आहे आणि त्यासाठी हा एक प्रयत्न आहे. सरांना मी 2 जानेवारीला ज्या वेळेला विचारलं की तुम्ही जो विषय मांडताय मुंबई पुणे स्तरावरती, हा विषय कोल्हापूरमध्ये माझे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना समजावा ही माझी इच्छा आहे. तर ऑन रिक्वेस्ट सरांनी त्याला होकार दिला आहे आणि आज इथं बसलेल्या प्रत्येकाचं 2026 हे वर्ष नक्की आर्थिक दृष्टीनं नेक्स्ट लेवलला गेलेलं असेल याची मला खात्री आहे. आणि ज्यांच्या नशिबात ते आहेत तेच आज या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्यापैकी काही लोकांचं असं पण झालं की पास इन्व्हिटेशन दिलेलं एकाला आणि त्यांच्या जागेवरती आलेत दुसरेच कोणीतरी. तर ते जर तुमच्यापर्यंत आज हे पोचणं नशिबात होतं म्हणून तुम्ही इथे आलाय. मी जास्त वेळ न घेता ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुकतेनं तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात त्यांना या ठिकाणी येण्याची विनंती करतोय. प्लीज आपण आपल्या जागेला उठून उभा राहून सरांचं स्वागत करूया. ओव्हर टू यू सर. नमस्कार. खरं तर माझं व्यासपीठ सोडून मी दुसऱ्या व्यासपीठावरती आज 20 वर्षांनंतर बोलतोय. लोकांना मार्गदर्शन करण्याची जी माझ्या जीवनातली वाटचाल आहे
ती ह्याच वास्तूपासून झाली 40 वर्षांपूर्वी. बरेच लोक इथं जे आहेत त्यांना माझा परिचय नसेल कदाचित. आधी थोडासा परिचय करून देतो आणि मग तुमच्याशी बोलतो. माझं नाव प्रदीप पवार. मी एक मनोविकासक आहे. मनाचा विकास कसा साधायचा असतो ह्या दिशेनं माझी वाटचाल 1975 सालापासून सुरू झाली, म्हणजे 50 वर्ष झाली त्याला. आणि तिथपासून माझा अभ्यास सुरू झाला आणि गेले 30 वर्ष मी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. काय बोलतोय मी एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की जीवन जे आपल्या वाटेला आलेलं आहे ते आव्हानात्मक आहे. तुम्हाला कोणाला सांगण्याची गरज नाही आहे. किती आव्हानात्मक आहे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती जाणतो आहे. यातून सहजरित्या वाट कशी काढायची एवढंच मार्गदर्शन मी करत आलेलो आहे. आणि फॉर्च्युनेटली जे काही सिद्धांत आत्तापर्यंत मांडले गेले 30 वर्षांमध्ये ते लोकांना भावले. मला वाटतं 2005 साली मी कोल्हापूर सोडलं म्हणजे मी राहतो कोल्हापूरमध्येच, पण कोल्हापुरात बोलायचं माझं थांबवलं नाही, मी थांबलं आणि मी बाहेर महाराष्ट्रामध्ये मेट्रोजमध्ये जाऊ लागलो. त्यालाही आता 20 वर्ष झाली. या सगळ्या प्रोसेसमध्ये 2012ला एक महत्त्वाची घटना घडली माझ्या जीवनामध्ये. माझं चालूच होतं लोकांशी बोलणं, मार्गदर्शन करणं, हे सगळं चालूच होतं. 2012 साली मला असं वाटलं की आपण ढोबळ स्तरावरती मार्गदर्शन करतोय, ब्रॉड स्पेक्ट्रमवरती मार्गदर्शन करतोय. आपण लोकांना विचारूया की तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम आहे. आणि मग मी लोकांशी बोलायला सुरुवात केली आणि साधारण मी 500-600 लोकांशी बोललो की तुम्ही माझ्याकडे येताय, यू ट्राय टू अंडरस्टँड सर्टन थिंग्स. काय पाहिजे तुम्हाला, नेमका तुमचा इश्यू काय. आणि त्यातल्या जवळजवळ 87% लोकांनी सांगितलं की आमचा मेन प्रॉब्लेम जो आहे तो पैशाशी रिलेटेड आहे. आम्हाला कुठून ना कुठून तरी पैशाच्या अडचणी येतात. बाकी आम्ही काहीतरी मॅनेज करतो आमच्या लेवलला, पैशाच्या अडचणी सॉल्व्ह करायला आम्हाला फार प्रयास करावा लागतो. वी आर फायटिंग विथ मनी. आणि म्हणून 2012 साली मी एक नवीन प्रोग्राम डिझाईन केला, ज्या प्रोग्रामचं नाव आहे मनी उपासना. मनी या शब्दामध्ये मनी पण आलं, माझ्या मनीमधलं मनी पण आलं, आणि मनी या शब्दामध्ये MONEY मनी पण आलं. लोकांनी दोघांचं फ्युजन केलं आणि त्यांना एवढं लक्षात आलं की हे पैशाविषयी आहे. पण ती कार्यशाळा जी होती ती अशी रविवारी येऊन 2 तासात बोलून तुम्हाला साक्षात्कार घडवून जाणारी नव्हती. त्याला वेळ लागणार होता. मलाही माहिती होतं. ती कार्यशाळा होती 5 महिन्यांची. प्रत्येक 15 दिवसाला एक सेशन डिवायडेड ओव्हर 5 मंथ्स. मला माहीत नव्हतं की लोक त्याला प्रतिसाद कसा देतील, कारण 5 महिन्याची कार्यशाळा कोणाला वेळ आहे एवढं करत बसायला. मुंबईमध्ये अनाऊन्स केली आणि आम्हाला असं वाटलं होतं की किती 20-25 लोक येतील. पहिली 2012 साली मनी उपासना ज्यावेळेस मुंबईमध्ये आम्ही अनाऊन्स केली त्यावेळेस मला आठवतंय
साधारण 150 लोक आले. पैशाचा प्रॉब्लेम किती डीपर असतोय बघा. असंच पुण्यात झालं आणि जवळजवळ 200-300 लोकांना घेऊन आम्ही ती कार्यशाळा सुरू केली. आणि जसे दिवस पुढे जायला लागले, लोकांना रिझल्ट यायला लागले, आमचाही आत्मविश्वास वाढायला लागला आणि दरवर्षी मग आम्ही ही कार्यशाळा घेत आलेलो आहे. पुढच्याच महिन्यात ती परत सुरू, म्हणजे 2026ची सुरू होते. वर्षातून एकदाच घेतो, जी फेब्रुवारीला सुरू होते, जूनमध्ये संपते. पुढच्या महिन्यात ती कार्यशाळा सुरू होईल मुंबई पुण्यामध्ये आणि ऑनलाईन. कोल्हापुरातले नाही म्हटलं तरी किती लोक, सगळे मिळून एक किती प्रदीप, 15-20 लोक तरी कोल्हापूर, इचलकरंजी या सगळ्या भागातून दरवर्षी येतात आणि ते ऑफलाईन पण करतात, ऑनलाईन पण करतात. ह्या 12 वर्षांमध्ये आम्ही एक सिद्धांत मांडला, पैशाला घेऊन सिद्धांत मांडला. आता अनूपनी जसं सांगितलं की 80% हा माइंडचा भाग आहे, 20% हा तुमच्या इन्फॉर्मेशनचा भाग आहे. माइंडचा भाग म्हणजे काय आणि हे पैशाची डील करायचं म्हणजे काय. ज्या लोकांनी या मनी उपासनामध्ये भाग घेतला त्या लोकांच्या जीवनामध्ये काय झालं, मुळात जिथं जिथं पैसे अडले होते ते पैसे सुटले, प्रगती अडली होती, प्रगती सुटली, नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज आल्या, पैशाच्या बाबतीत सेक्युअर व्हायला लागले आणि पैशाच्या अडचणी कितीतरी प्रमाणामध्ये कमी झाल्या. आणि म्हणूनच 12 वर्ष आम्ही ही कार्यशाळा घेत आलेलो आहे. कार्यशाळेबद्दल सांगण्याचं कारणच एवढं की आम्ही जो सिद्धांत मांडला किंवा मांडतो आहे, इट वर्क्स. सो आज खरं तर मी अनूप ज्यावेळेस मला सांगायला आले की अशी लेक्चर घ्यायचं आहे आपल्याला, मी पहिलं त्यांना नाही म्हणून सांगितलं, कारण मी माझं व्यासपीठ सोडून बाहेर बोललेलोच नाही आहे 20 वर्षांमध्ये. मी नाही म्हणून सांगितलं आणि त्या नाही म्हणण्याच्या प्रोसेसमध्ये मला असं वाटलं की आपण का नाही म्हणतोय. मी कोल्हापूरचा आहे, माझा ॲडव्हान्टेज गेले 20 वर्ष बाहेरचे लोक घेत आहेत आणि माझ्या लोकांशी मी बोलतच नाही आहे. त्यांचा माझा संबंध फक्त यूट्यूबवरती काय असेल तर येतोय आणि त्या बोलण्यामध्ये मला एक असं वाटलं की नाही आपण बोलूया. कधी कधी काय होतं, मी का माझं व्यासपीठ सोडून का बोलत नाही, कारण बरेच वेळा मी बोललेलं लोकांना समजत नाही. माझ्या व्यासपीठावरती मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मला जाणणारे लोकच ऐकायला येतात, त्यावेळेस त्यांना कळतंय की मी काय बोलतोय. हे सांगायचं कारण असं, मला वाटतं की 40 वर्षांपूर्वी, 2000 नाहीच, 1900 काहीतरी 92-93 साली मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं, व्यक्तिविकास नावाचं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि माझी जडणघडण एका मिलिटरी शाळेमध्ये झालेली असल्यामुळे तो एक पर्सनॅलिटी म्हणजे प्रत्येक माणसाला जर मी आता पर्सनॅलिटी म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ना. माझ्याही डोळ्यासमोर तेच होतं की व्यक्तिमत्व कसं सुधारायचं, त्याच्यावर मी पुस्तक लिहिलं होतं ते. आणि त्याच दरम्यान शिवाजी विद्यापीठामध्ये जावडेकर नावाच्या एका गृहस्थांचं व्याख्यान आहे म्हणून मला कुठून तरी कळलं आणि त्यांचाही विषय व्यक्तिमत्व विकास असा काहीतरी होता. मी म्हटलं आपल्याला आणखीन काहीतरी ऐकायला मिळेल म्हणून व्याख्यानाला गेलो. जावडेकर साहेबांचं व्याख्यान सुरू झालं. मी म्हटलं आत्ता मुद्द्यावर येतील, मग मुद्द्यावर येतील. संपलं व्याख्यान. म्हटलं मला काहीतरी ऐकण्यात चुकतंय किंवा ते कुठला तरी वेगळाच विषय बोलतंय.
तुम्हाला खरं सांगतो, जावडेकर साहेब काय बोलले मला काहीही कळलं नाही. कारण ते आंतरिक व्यक्तिमत्वाबद्दल बोलत होते आणि मी ऐकायला बसलो होतो बाह्यिक व्यक्तिमत्व. त्यांनी कुठं स्पर्शच केला नाही त्याला. सो असं व्हायला नको म्हणून मी बाहेरच्या व्यासपीठावरती बोलत नाही, पण आज धाडस करतो. समजलं तुम्हाला? कारण तुम्ही पैसे, मनी आणि तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये पैसे जे आहेत त्या संदर्भात ऐकायला आलेला आहे की हा काहीतरी आयडिया सांगणार आहे आपल्याला. माझ्याकडे आयडिया कुठलीच नाही आहे, पण माझ्याकडे आयडिया आहे जी मी 12 वर्ष लोकांना दाखवलेली आहे की इट वर्क्स. ती काय आहे ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी काहीही शिकवायला आलेलो नाही आहे, मी गप्पा मारायला आलोय तुमच्याशी. जे शिकवतो ते सांगायला आलोय. बघा, इफ यू अंडरस्टँड वेल अँड गुड, इफ यू डोंट अंडरस्टँड, काहीतरी बाबा अनुपनं आज वेगळं काहीतरी केलं होतं, ते काय बडबडलं काय कळलं नाही, ठीक आहे, 1 तास असाच जाईल. फोन स्क्रोल करण्यापेक्षा आज काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल, एवढंच. ओके, मी काय शिकवतो, मला काय मांडायचं आहे हे आपण बघायचा प्रयत्न करूया. पैशाविषयी नाही आहे. मनी उपासनाची कार्यशाळा ज्यावेळेस घेतो आणि पहिलं वाक्य मी काय बोलतो माहिती आहे? मनी उपासना इज नॉट अबाउट मनी. माणसं म्हणतात 40,000 रुपये भरलेले आहेत आणि पहिलंच स्टेटमेंट म्हणतोय तो मनी उपासना इज नॉट अबाउट मनी. गेले पैसे. पुढचं वाक्य आहे मनी उपासना इज नॉट अबाउट मनी, मनी उपासना इज अबाउट यू. इट्स नॉट अबाउट मनी. तुम्ही त्या पैशाच्या फ्रिक्वेन्सीला कितपत आहात याच्यावरती मनी उपासना आहे. मी जावडेकर सरांच्या फ्रिक्वेन्सीलाच नव्हतो, त्यामुळे ते काय बोलले मला कळलंच नाही. तसं पैशाशी आपलं नातं जर जमायचं असेल, जसं साधं उदाहरण आपलं दैनंदिन जीवनातलं उदाहरण घ्या. आपली मैत्री कोणाशी होते? कोणाशी होते आपली जनरल मैत्री, अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत? करेक्ट. ज्या व्यक्तीचं आपण बोली भाषेत पण काय म्हणतो, त्याची आणि माझी वेवलेंथ जुळते. पैशाची आणि आपली वेवलेंथ जुळले काय? आज समजून घेऊया. तुमचं तुम्हाला कळेल किती जुळले की नाही. मी काही शिकवणार नाही, आय एम जस्ट गोइंग टू टेल यू. सो एका गमतीशीर थॉट एक्सपेरिमेंट पासून मी आजचं विषय सुरू करतो. कल्पना करा की तुम्ही अशाच एका खोलीत बसलेले आहात आणि इथे समोर काचेची मोठी काय म्हणूया त्याला खिडकी आहे, अशी कल्पना करूया आपण. आणि पलीकडे तिकडे त्या काचेच्या पलीकडे तुम्हाला दिसतायत की लोक पैशाशी रिलेटेड जीवन एन्जॉय करतायत. सगळ्यांच्याकडे पैसे आहेत, सगळ्यांच्याकडे आनंद आहे, सगळं मस्त चाललेलं आहे. तुम्ही मात्र तिकडे आहे आणि हे सगळं चाललंय ते बाहेर आहे. आपल्याही जीवनामध्ये आपण बघतो की अरे ह्याच्याकडे एवढं आहे, ह्याच्याकडे, हे आमच्या बरोबर होतं राव, च्या आईला कुठं गेलं, काय केलंय ना. माझ्याबरोबर पण जे माझ्याबरोबर कॉलेजला होते, च्या आईला ते पद्या काय करते हो, त्यांना मी करताना काहीच दिसत नाही ना. माझी काय, मी मर्सिडीज मधनं फिरतो ज्यावेळेस, त्यावेळेस त्यातनं फिरण्याचं काहीतरी करायला पाहिजे ना, कामधंदा. त्यांच्या डोक्यातला कामधंदा, ह्याला तर कामधंदा करताना काहीच बघितलेलं नाही. हे फिरते काहीतरी 2 नंबरच आहे. इन्फरन्स आपला तोच ना,
की हे करताना तर काय दिसत नाही, ह्याच्याकडे काय कंपनी नाही, काय नाही, ह्याच्या बापजादानं काही सोडलेलं दिसत नाही. पूर्वी माझ्याकडं ज्यावेळेस 25 वर्षापूर्वी मर्सिडीज होती, मला आठवतंय कावळ्याच्या नाक्याच्या एका पेट्रोल पंपवरती, आत्ता पण आहे तो पेट्रोल पंप, त्या पेट्रोल पंपवरती हवा भरायला गेलो आणि ते हवा भरणारं ओळखत असेल, म्हणजे मला ओळखत असेल, ते बघितलं, मला काय विचारत होतं, क्या भाई का क्या? भाई का म्हणजे माझा भाई कुलदीप पवार. त्यानं मला विचारलं, क्या भाई का गाडी क्या? हे मला वाटलं म्हणजे तुझ्या मी माझ्या तोंडावरती मर्सिडीज घेऊ शकतो असं ह्याला बहुतेक वाटलेलं नाही आहे, म्हणून विचारतोय भाई का क्या. त्यामुळं आपण त्या काचेच्या पलीकडे बघत असतो की सगळे मजा करतायत. फेसबुक जर उघडलं, आज एक बँकॉकमध्ये आहे, उद्या आणखीन दुबईमध्ये आहे, परवा लंडनमध्ये असा बसून फोटो टाकतोय. आम्ही शिवाजी पेठेच्या बाहेर जात नाही. ये क्या है? माजरा क्या है? माजरा है उधर से इधर जाने का, उधर से इधर आने का. मग यायचं कसं? ते दार आहे, काचेचं दार आहे. आणि जवळ येऊन आमच्यासारखा तुम्हाला सांगतो की अभी ये दरवाजा है, इधर से अंदर उधर जाने का, हमको इधर नहीं बैठने का. मग तिकडं जाण्यासाठी ज्यावेळेस आपण दाराकडे येतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ती एक काच नाही आहे, त्याला 7 पदर आहेत. दिसताना एकच दिसते, पारदर्शक आहे ना, पण जवळ आल्यावर कळतं 7 आहेत. आणि म्हणून इथं लिहिलेलं आहे 7 लॉक्स आहेत त्याला, ते आपल्याला अनलॉक करायचे. कसे करायचे बघूया. आर यू रेडी? पहिली गोष्ट लक्षात घ्या, जसं त्या दिवशी मी अनुपला विचारलं, अनुप पैसे म्हटल्यानंतर डोक्यात काय येतं पहिलं? विदाउट थिंकिंग पैसे म्हटल्यानंतर पहिलं चित्र, कारण आपण चित्रात विचार करतो, आपण दुसऱ्या कुठल्या गोष्टीत विचार करत नाही, आपण चित्रात. कारण मी ज्यावेळेस मगाशी मर्सिडीज म्हटली त्यावेळेस सगळ्यांच्या डोळ्यासमोर मर्सिडीज आलीच असणार आहे. मी ज्यावेळेस गुलाबी हत्ती म्हणतो ते तुमच्या डोक्यात गुलाबी हत्ती आलेला आहे. वी थिंक इन पिक्चर्स. पैसा म्हटल्यानंतर पहिलं काय आलं डोक्यात? कॅन एनीबडी टेल मी? मॅडम? करेक्ट. नोटा इज इक्वल टू मनी. ही इन्फॉर्मेशन कुठून आली आपल्याला? ऐका मी काय म्हणतो. आपण ज्या जगामध्ये फंक्शन करतो ना, हे फंक्शन पाच इंद्रियांच्या वर फंक्शन करतोय. आपण 5 इंद्रियांवर फंक्शन करतोय. एवढंच आपलं जग आहे. आपल्याला काय दिसतं, आपल्याला काय ऐकू येतं, चवीला काय आहे, गंधाला काय, स्पर्शाला काय, ह्यातून इन्फॉर्मेशन जी जाते आत, ते आपलं जग. ह्याच्या पलीकडे आपण जात नाही. आणि त्या जगाने आपल्याला लहानपणापासून पैसा हे ज्यावेळेस आपण कोणी बोलले, विचारले, पैसे असं ज्यावेळेस आपण म्हटलं त्यावेळेस आपल्याला नोट दाखवली, नोटा दाखवल्या. सो आपल्या या 5 इंद्रियांच्या जगाच्या जगण्यामध्ये आपण पैशाला तसंच इंटरप्रेट केलेलं आहे. आणि म्हणून ह्या 5 इंद्रियांच्या सहाय्याने आपण तो मिळवण्याचा प्रयत्न करतो. क्लिअर आहे? आर यू अंडरस्टँडिंग? आपले सगळे प्रयत्न जे आहेत, सगळे जे प्रयत्न आहेत पैसे आपल्याकडे यावेत यासाठीचे, ते स्थूल आहेत ना. त्यामध्ये विचार काय आहे? प्लॅनिंग काय? प्लॅनिंग करू आपण. अनुपसारखी व्यक्ती आपल्याला प्लॅनिंग देईल
की हे असं केलं तर असं असं अरेथमेटिक आहे. डाव्या मेंदूचं काम आहे अरेथमेटिक. अरेथमेटिकवरती आयुष्य चालत नाही. ह्याला काय म्हणतात डाव्या मेंदूला माहिती आहे तुम्हाला? मुळात आपल्याला मेंदू एक आहे पण त्याला भाग दोन आहेत. माहिती आहे तुम्हाला? दोन भाग आहेत, डावा आणि उजवा. डावा वेगळं काम करतो, उजवा वेगळं काम करतो. डावा काय करतो माहिती आहे? डाव्या मेंदूला काय म्हणतात माहिती आहे? डाव्या मेंदूला लॉजिकल ब्रेन म्हणतात. लॉजिक, तर्क, लॉजिक. उजव्या मेंदूला काय म्हणतात माहिती आहे? मॅजिक. आपण सगळे, लक्षात घ्या, आपण सगळे लॉजिकली आयुष्य जगतोय. मॅजिकली कोण जगत नाहीये. कारण मॅजिकली जगायचं असतं हे आपल्याला माहीतच नाही. आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया हे मॅजिकल जगणं म्हणजे काय. आणि जर तुम्ही सगळे इथं बसलेले आहात, तुम्ही प्रत्येकाची इथं काहीतरी इच्छा असते की आपल्याला आपल्याकडे पैशाचा ओघ जो आहे तो सुरळीत व्हावा, चांगला व्हावा, आपल्याला आपल्या कामाचा मोबदला मिळावा. मला वाटत नाही इथं बसलेल्या कोणाला असं वाटत असेल की मी भारतातला एक नंबरचा श्रीमंत माणूस व्हावा वगैरे, कारण तशी परिस्थिती नसेल ही आपली. पण माझं जर सायकलचं दुकान असेल पंक्चर काढायचं, तर निदान पंक्चर काढायला माझ्याकडे लोक तर आले पाहिजेत, एवढीच माझी अपेक्षा आहे. सो तुम्ही सगळे त्याच अँगलनी ह्याच्या आत उतरलेले आहात. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जे मनी उपासनामध्ये मी लोकांना सांगत आलेलो आहे, की तुम्हाला काहीतरी थांबवते. फक्त सर्वसाधारण माणसाला काय थांबवतंय हे ठाऊक नसतं. आज मी तुम्हाला दृष्टांत देण्याचा प्रयत्न करणार आहे. इफ यू अंडरस्टँड. मग अशी अनुपनी फार मौलिक वाक्य बोलले. ते म्हणाले की जे जे ज्यांची टाईम आलेली आहे, जे लकी आहेत तेच आजच्या सेशनला आहेत. अँड इन्व्हिटेशन दिलेली आहे पण दुसरे आलेले आहेत ॲक्च्युली. कारण ही गोष्ट आपल्याला लहानपणापासून कोणी सांगितलेली नाही आहे. हे 7 लॉक्स, हे 7 दरवाजे कसे उघडायचे, आपल्याला काय ब्लॉक करतंय ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. पहिलं लॉक काय आहे, पहिला पॅरेडाईम काय आहे, पहिली अशी कोणती गोष्ट आहे, नीट समजून लक्षपूर्वक ऐका. पहिली अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्याला आणि लक्षात घ्या एक महत्वाची गोष्ट, हे लेक्चर नुसतं पैशाविषयी चाललेलं नाही, हे आयुष्याविषयी चाललेलं आहे. पैसा आयुष्यातला एक भाग आहे, सर्वस्व नाही. आपलं आयुष्य सर्वार्थाने स्वस्थ, सहज आणि समृद्ध झालं पाहिजे, त्याच्यासाठी मी बोलायला लागलो. सो पहिली गोष्ट जी आहे, जी आपल्याला आपलं ध्येय मिळवण्यापासून अडवते, ते आहे आपलं मन. मन म्हणजे काय? आता मन म्हणजे काय ह्याच्यात जात नाही, कारण 1 तास मन म्हणजे काय ह्याच्यावरती घालवावं लागेल मला, तिथं मी जात नाही. मी ज्या मनाबद्दल बोलतोय ते बाह्य मन नाही. जसे मेंदू एक आहे की भाग 2 आहेत, तसं मन हे पण 2 भागामध्ये आहे, एक अंतर्मन आणि एक बाह्य मन. कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. एक महत्वाची गोष्ट समजून घ्या की आपण सगळे जे फंक्शन करतो, जगामध्ये वावरतो, ते कॉन्शियस माइंडच्या आपल्या अंडरस्टँडिंगनच वावरतो. आर यू क्लिअर? आपल्याला जे कॉन्शियस माइंड म्हणजे काय, आपल्याला जे कळलंय असं वाटतंय, सो आपले जे काय आराखडे आहेत 2+2=4 वगैरे, ह्या कन्स्ट्रक्टनी आपण आयुष्य जगतो, कॉन्शियस माइंडनी आयुष्य जगतो असं आपल्याला वाटतं. इन रियालिटी आपण
आपल्या सबकॉन्शियसमध्ये जे प्रोग्रॅमिंग झालेलं आहे त्याच्यावर चाललोय. वाटतंय आपल्याला की आपण आपल्या कॉन्शियस विचारांवर चाललेलो आहे, आपण कॉन्शियस विचारांवर चाललेलोच नाहीये. कारण कॉन्शियस विचार आपल्या सबकॉन्शियस मध्ये काय प्रोग्राम आहे त्याच्यावरून आलेले आहेत. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला कळेल. यालाच आयुर्वेदाने दुसऱ्या पॅराडाईमनी, दुसऱ्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला, ज्याला त्रिदोष म्हणतात. त्रिदोष म्हणजे 3 प्रकृती. कल्पना करा, तुम्ही रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती रेल्वेची वाट बघत उभा राहिलेले आहात. बराच वेळ झाली रेल्वे आलेली नाहीये आणि मग तुम्ही ऐकता स्पीकरवरती की ट्रेन लेट झालेली आहे. नाही, तुम्ही स्पीकरवर असं ऐकता थोड्या वेळाने, बराच वेळ थांबल्यानंतर, की ट्रेनचा अपघात झालेला आहे. आता प्लॅटफॉर्मवरची गंमत बघा, प्लॅटफॉर्मवर काय होईल बघा. हे ऐकल्या ऐकल्या काही लोक पळत जातील टीसीकडे. काय झालं काय झालं काय झालं, पळत सुटलेले आहेत ते. दुसरे जे आहेत ते असे वाट बघत थांबलेले आहेत, ते परत येऊन सांगायला की काय झालं ते पळत गेलेले नाही आहेत. ते असे आतुरतेनं थांबलेले आहेत की काय 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 म्हणाला तो, काय म्हणाला. आणि तिसरे जे आहेत असे बसलेले आहेत. पण जाताना ते येऊन सांगतात, चला कॅन्सल झाली ट्रेन. हो काय. आता तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं त्यांनी त्यांच्या विचाराने केलेलं आहे ना. नो, आयुर्वेद असं म्हणतं की जो वात प्रकृतीचा आहे तो पहिला पळत गेलेला आहे. जो पित्त आहे तो पळत गेलेला नाही, पण थांबलाय त्याची इन्फॉर्मेशन घ्यायला. आणि जो कफ आहे तो निवांत बसलेला आहे, त्यालाच उचलायला, चल बाबा घरी जा आता, काय नाही येत. मग हू ऍक्च्युली रिॲक्टेड? त्या माणसाने रिॲक्ट केलं की त्याच्या आतमध्ये असलेल्या प्रोग्रॅमनी रिॲक्ट केलं? त्याच्या प्रोग्रॅमनी रिॲक्ट केलं. सिमिलरली ह्या प्रकृतीच्या खालती एक स्तर आहे जो या बाह्य मनाच्या पेक्षा खोल आहे, ज्यांनी लहानपणापासून आपल्यावरती संस्कार केले. संस्कार म्हणजे घरगुती संस्कार नव्हे, माइंड प्रोग्रॅमिंग केलेलं आहे. आणि त्या प्रोग्रॅम्सवर आपलं सगळं हे बाहेरचं वागणं चालू आहे. कल्पना करा की तुम्हाला एक व्यक्ती भेटले आणि त्यांनी तुम्हाला विचारलं, काय हो तुमचं नाव काय? मंदार तुला जर विचारलं, काय तुझं नाव काय? मंदार जोशी. जरा बोलायचं आहे तुमच्याशी. पुढं मंदारची रिॲक्शन जी आहे ही त्याच्या सबकॉन्शियस मध्ये काय प्रोग्राम्ड आहे त्याच्यावर आहे. याला काय बोलायचं सर, त्याच्या पोटात गोळा आलेला आहे. आता हा पोटात गोळा आला कुठून? त्याच्या आत काहीतरी प्रोग्राम आहे की असा कोणतरी माणूस ज्या वेळेस येऊन म्हणतो बोलायचं आहे, काहीतरी भानगड आहे. ही भानगड त्याच्या आतमध्ये प्रोग्राम्ड आहे. दुसरा माणूस असा असेल, बोलायचं आहे, होय काय, कधी येऊ, त्याला काहीच नाही घेणं. कारण त्याच्या सबकॉन्शियस मध्ये कदाचित तसं काही प्रोग्राम नाहीये. सो ही विल फेस दॅट नॉर्मली. तिसरा माणूस हीच सिच्युएशन, जरा बोलायचं आहे, कधी येऊ, तो तत्पर आहे की तो त्यात काहीतरी अपॉर्च्युनिटी शोधतोय. याला बोलायचं आहे म्हणजे काहीतरी याच्याकडे आहे. तुम्हाला फरक कळला? तुम्हाला असं वाटलेलं आहे की तुम्ही रिॲक्ट झालाय,
इनफॅक्ट रिॲक्ट कोण झालंय? तुमचा प्रोग्राम झालाय. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की आपण जसे वागतो ना, ते आपण आपल्या त्या स्टोअर हाऊसमध्ये काय प्रोग्रॅम्ड आहे त्याच्या अनुषंगानं वागत असतो. आणि दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की तो प्रोग्रॅम लॉक्ड आहे. आपण आपल्या लहानपणापासून, मी सगळ्यांच्याबद्दल बोलत नाही, बहुतांश लोक लहानपणापासून पैशाशी रिलेटेड ज्यावेळेस एखादी गोष्ट घरामध्ये वातावरण, ऑब्झर्वंट असतात मुलं, लहान मुलं पण ऑब्झर्वंट असतात. आपण म्हणतो त्या लहान मुलाच्या समोर ज्यावेळेस आईबाप भांडतात ना, त्यावेळेस त्या आईबापांना असं वाटत असतं की ह्याला काय कळतंय, हे 2 वर्षाचं पोर आहे, ह्याला काय कळणार आहे, आमचं इथं डिस्कशन काय. त्याला भाषा नाही कळत, त्याला व्हायब्रेशन कळतात, त्याला काहीतरी कळतं. त्याला एकच गोष्ट कळते की इथं काहीतरी असुरक्षित आहे. ऐका मी काय म्हणतोय, मी जिथं तुम्हाला घेऊन चाललोय ना, त्या 7 दरवाजामध्ये हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि हा एक पॉईंट तुम्हाला जर कळला, एक पॉईंट, युअर लाईफ कॅन चेंज. त्या बाळाला असं वाटतं की इथं काहीतरी असुरक्षित आहे आणि त्याच्या आतमध्ये एक प्रोग्रॅम डाउनलोड होतो असुरक्षिततेत. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये तुम्ही लहानपणामध्ये तुमच्या जा आणि विचार करण्याचा प्रयत्न करा की तुमचं लहानपण पैशाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी कसं होतं. आपण ज्या स्पेक्ट्रम ऑफ सोसायटीमध्ये राहतो, सगळ्यांचंच लहानपण पैशाच्या बाबतीत अगदीच सुफलाम असेल, सुजलाम असेल असं नाही. संघर्ष असतील. कितीतरी घरामधले जे वादावादी आहेत पैशाला घेऊन असतात. इन्सिक्युरिटी जी आहे पैशाला घेऊन असतात. आपण लहानपणापासून हे बघत असतो की पैसा स्कॅर्स आहे, कमी आहे. दॅट बिकम्स आवर प्रोग्रॅम. आणि म्हणून शास्त्रज्ञ असं म्हणतात की बऱ्यापैकी आपण निगेटिव्हली प्रोग्रॅम्ड आहोत. आपण सगळे पैसे मिळवायला बाहेर पडलेलो आहे, पण आपला प्रोग्रॅमच निगेटिव्ह असेल तर आपण निगेटिव्हच वागणार ना. आपण पॉझिटिव्ह वागूच शकत नाही, कारण प्रोग्रॅम निगेटिव्ह आहे. मनी उपासनामध्ये काय सांगतो आम्ही, काय शिकवतो, जोपर्यंत पहिला दरवाजा आहे हा, जोपर्यंत आपण आपला हा प्रोग्रॅम जो डाउनलोड झालेला आहे, तिथं आपण शिकवतो की बघा तुमच्या आयुष्यात जावा आणि बघा पैशाशी रिलेटेड असुरक्षित वाटणारे कुठले क्षण होते. आणि मग लोक लिस्ट काढतात की मी 6 वर्षाचा असताना मी बघितलं होतं की आईला वडिलांची भांडताना पैशाविषयी. मी नंतर बघितलं होतं की वडिलांचं आणि काकांचं भांडण झालं पैशावरून. मग बघितलं होतं की माझ्या आजोबांनी वडिलांना बाहेर काढून टाकलं पैशामुळे. हे सगळे लिस्टिंग करायला लागतात. आणि मग पैशाशी, ऐका परत नीट लक्ष देऊन ऐका, पैशाशी आपलं रिलेशन कशाशी, कुठल्या इमोशनशी जोडलं जातं, असुरक्षितता. पैसा ही सुरक्षितता देणारी गोष्ट आहे की असुरक्षितता. आणि प्रोग्रॅम काय म्हणतोय माझा, सो पैशाशी माझं आत्ताचं नातं सुरक्षिततेचं आहे की असुरक्षिततेचं. दिसताना आपल्याला असं वाटतं की सुरक्षित, अरे मला पैसे मिळाले पाहिजेत, ते मिळणार कुठं, कुठून मिळणार. जर तुझा रिस्पॉन्सच असुरक्षिततेचा असेल, त्याच्याविषयीचा प्रोग्रॅमच असुरक्षिततेचा असेल, तर पैसा सहजी येणार कुठून, आला तर टिकणार कुठून. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम हा असतो की पैसे येतात, टिकत नाहीत. मी बिल्डच करू शकत नाही, काहीतरी होतं आणि पैसे कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी खर्च होतात. का? कारण पैशाला मी असुरक्षितच दृष्टिकोनातून बघितलेला आहे, तो मला असुरक्षितच ठेवतो. बघा हे समजतंय का?
हे डोक्यात जात नाही लोकांच्या. कारण ते इतके त्या 5 इंद्रियांच्या लेवलला जगत असतात ना, की खालती काहीतरी दुसरी मशिनरी ॲट वर्क आहे हे त्यांना कळतच नाही. दिस इज द फर्स्ट लॉक. सो जोपर्यंत आपण आपलं सबकॉन्शियस रिप्रोग्रॅम करत नाही पैशाच्या बाबतीत, तोपर्यंत आपण आपल्या आणि पैशामधला जो ब्लॉक आहे ना तो रिलीज होऊ शकत नाही. आर यू गेटिंग मी? ह्याचा पुढचा लॉक जो आहे ना, हा पहिला लॉक जो आहे ना त्याला आपण हार्डवेअर म्हणूया. हार्डवेअर आपलं हार्डवेअर आहे ते. दुसरं लॉक जे आहे ते आपल्या धारणा आणि आपल्या लहानपणापासूनचं कंडिशनिंग. आणखीन उथळ आहे जरास. हार्डवेअर पक्क बसलेलं आहे. हार्डवेअर रिप्रोग्रॅम करणं एवढं सोपं नाही आहे. आम्हाला 5 महिने तेवढ्यासाठी लागतात. 1-2 दिवसात हार्डवेअर नाही हे होत. हार्डवेअरला वेळ लागतो. त्याच्यावरचा जो लेअर आहे तो बिलीफ्स अँड कंडिशनिंग्स, धारणा माझ्या. इथं काय झाडाला पैसे लागतात हे वाक्य इथं सगळ्यांनी बहुतेक ऐकलं असेल. काय झाडाला पैसे लागतात? म्हणजे मला पैसे इथं मुबलक नाही आहेत हे लहानपणापासून सांगितलेलं आहे. आणि मी ते बिलीव्ह करायला लागलेलो आहे. तुम्हाला माहिती आहे सायन्समध्ये प्लॅसेबो नावाची एक गोष्ट आहे. कोणाला माहिती आहे प्लॅसेबो? प्लॅसेबो इफेक्ट. प्लॅसेबो इफेक्ट म्हणजे काय माहिती आहे? नाही माहिती? एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. ब्रूस मोस्ले नावाच्या एका डॉक्टरनी प्रयोग केला. एक महत्वाचा प्रयोग आहे, समजून घेऊया आपण. मिलिटरीमध्ये ज्या लोकांचे गुडघ्यांची झीज होते किंवा त्यांना नी रिप्लेसमेंट किंवा असली कुठली तरी मोठी ऑपरेशन्स करायला लागतात ना, असे मिलिटरीच्या लोकांबरोबर हा केलेला त्यांनी प्रयोग आहे. तो तुम्ही यूट्यूब आपल्या गुगलवरती देखील सर्च करू शकता. त्यांनी जगासमोर मांडली ही संकल्पना. असे त्यांनी मिलिटरीमध्ये लोकांना अनाऊन्स, कारण ती जी शस्त्रक्रिया आहे ती जराशी एक्सपेन्सिव्ह आहे ना, त्यांनी असं अनाऊन्स केलं की ज्या लोकांना असे गुडघ्याचे गंभीर आजार आहेत त्यातल्या 50 लोकांवर आम्ही शस्त्रक्रिया करणार विनामूल्य. जे आमच्या कॅटेगरीमध्ये बसतील त्यांनी यावं. त्याच्यासाठी लोकांनी अप्लाय केला असेल आणि मग त्यातले 50 निवडले गेले. आता गुडघ्याचं ऑपरेशन तुम्हाला काय जनरल ॲनेस्थेसिया द्यायची गरज नाही. तुम्ही जागे असता, तुम्हाला लोकल ॲनेस्थेसिया दिला जातो. आणि त्या लोकांना समोर, प्रत्येकाच्या समोर एक मॉनिटर ठेवला आणि त्यांचं ऑपरेशन, त्यांना इथं इन्सिजन घेतलं, फाडलं, त्यातनं आत त्यांचं ती ट्यूब काय असते ती घातली आणि त्यांचं चाललेलं ऑपरेशन सगळ्यांना दाखवलं गेलं. आणि मग फॉलोअप्स दर आठवड्याला यायचं, मग 15 दिवसांनी यायचं वगैरे वगैरे. फॉलोअपला ऑपरेशन होऊन ते सगळे स्थिर झाले, यायला लागले आणि इम्प्रूव्ह व्हायला लागले. 6 महिन्यामध्ये हे 50 लोक फिट म्हणून डिसाईड केले गेले, ठरवले गेले, ते फिट झाले, चालू लागले, सगळं झालं. इन रियालिटी ब्रूस मोस्लेनी ऑपरेशन केलंच नव्हतं, फक्त फाडलं होतं. ते सगळं जे गुडघ्याचं चाललेलं होतं ते तिसऱ्याच होतं. आता आपल्याला पाईप आत गेल्यानंतर ती आपल्या गेले का दुसऱ्याचे गेले कसं कळणार? आपण ते मानलं की हे माझं ऑपरेशन चालू आहे. सगळं एवढं सिरियस आहे ना तो विषय. लोकांना बरं वाटलं विदाऊट अ मेजर ट्रीटमेंट. कसं वाटलं? ह्या आपल्या धारणेने ज्यावेळेस एखादी गोष्ट होते, जो परिणाम आपण बरेच लोक बघतो की हाय गे अंगारा लाव, बरं वाटतंय. अंगारा लावला की खरंच त्याला बरं वाटतंय.
त्या अंगारामध्ये काय असतं? तुमची इन्व्हेस्टमेंट असते. तुम्ही लहानपणापासून बघितलेलं असतं, शुक्रवारी अंबाबाईचा अंगारा आणला, तो लावला, बरं वाटतं. इन रियालिटी ती राख असते, पण त्याला तुम्ही मॅजिकल राख बनवलेली असते. तुम्ही त्या राखेत मॅजिक नसते काही. सो आपण लहानपणापासून पैशाविषयी, पैसे किती कमी आहेत हे ऐकत आलेलो असल्यामुळे आपला माइंडसेट पण तसा होतो की जपून खर्च नको करायला. अरे पैसे खर्च करायलाच असतात ना. कितीतरी लोक मी असे बघितलेले आहेत की पै आणि पै वाचवतात. त्यांचं ओरिएंटेशन पैसे वाचवणं याच्याकडे असतं. राहतात भिकाऱ्यासारखे. पर्पज काय? मग पैसे मिळवताय कशाला? तो बॅलन्स जर तुमच्या डोक्यात नसेल की पैसे मिळवायचे, साठवायचे आणि खर्चही करायचे. खर्च करायला लोकांना गिल्ट वाटते. माझ्या एका कार्यक्रमामध्ये 75 वर्षाचे एक डॉक्टर आले. एकदा मनी उपासना करत होते 75व्या वर्षी. रिटायर सगळे झालेले, काही गरज नव्हती. पण त्यांना लक्षात आलं की मी पैशासाठी करत नाहीये. हे बोलतायत, हे एवढे लॉक्स माझ्यात बसलेत, मरायच्या आधी तरी ते लॉक्स काढतो म्हणून आले होते. आणि एका सेशनला परफ्यूमची बाटली घेऊन आले आणि मला म्हणाले, हे बघा 75 वर्षाचा डॉक्टर माणूस इतका निरागसपणे ती परफ्यूमची बाटली घेऊन आला. मला म्हणाला, सर आयुष्यात पहिल्यांदा स्वतःवर खर्च केलेला. इमॅजिन. म्हणाला लहानपणापासून इतकं परफ्यूम आवडत होतं, धाडस नाही झालं कधी स्वतःवरती 1500च आणलं होतं त्यांनी. पण ते स्वतःवर 1500 रुपये खर्च करण्याची इच्छा असून धाडस कधी झालं नाही त्या माणसाचं. मग तुमची बिलीफ सिस्टीम ज्यावेळेस अशी असते ना, पैसे असून ते तुमच्या उपयोगाला येत नाहीत. तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या उपयोगाला येतील कदाचित, तुमच्या नाही येणार. अनेकांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला हे मानलेलं आहे तुम्ही, हे मला दिसतंय. अँड इट इज अ फॅक्ट. सो दिस इज द सेकंड लॉक. सो लक्षात घ्या, हे जे घेऊन आलेलो आहे ना, दिस इज लॉक्ड. आणि ह्यातून तिसरी गोष्ट निर्माण होते जी सगळ्यात डेंजरस आहे आणि ती काढायला फार वेळ लागतो. ती म्हणजे ह्यातून निर्माण झालेली असुरक्षितता, यातून निर्माण झालेली भीती. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं कोणतं इमोशन आहे जे मला लॉक करतं? फिअर. फिअर सिस्टीमला कॉन्ट्रॅक्ट करतं, आकुंचन पावतं. तुमची कपॅसिटी काहीही करण्याची असेल कदाचित, फिअर इन्स्टॉल लहानपणापासून ही केलेली आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांनी, आईबापांनी, आजूबाजूच्या सगळ्या सोसायटीनी, शिक्षकांनी, सगळ्यांनी आपल्यामध्ये भीतीच घातलेली आहे. हे केलंच तर असं होईल, ते केलंच तर असं होईल, उपास मोडला ना देव शिक्षा देईल. अरे त्या देवाला सपोर्ट सिस्टीम बनवण्याच्या ऐवजी डे 1 लहानपणापासून मला देवाची भीतीच घालत आलेली आहे. नाही केलं ना बाप्पा मग बघ. अरे ते माझं सपोर्ट सिस्टीम आहे, त्याला मला फिअर, त्याची माझी फिअर जोडून दिली जाते. आणि ज्याच्या आत जेवढी फिअर आहे ना तेवढा तो त्याच्यामध्ये कपॅसिटी भरपूर आहे, ती कपॅसिटी त्याच्यामध्ये एक्सप्रेसच होऊ देत नाही. इमोशनल ब्लॉक निर्माण होतो आत. यामध्ये पहिलं इमोशन आहे फिअर, दुसरं इमोशन आहे लॅक. लॅक म्हणजे
कमतरतेची भावना, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, ही भावना तुमचे सगळे इनर चॅनल्स ब्लॉक करून टाकते. ही दोन इमोशन्स, ह्याच्याशिवाय तिरस्कार आहे, त्याच्याशिवाय गिल्ट आहे, अपराधीपणाची भावना, त्याच्यापुढं दुःख आहे, साचून ठेवलेलं दुःख. साचून, आज शास्त्रज्ञ असं म्हणतात की जर दुःख तुम्ही आत धरून ठेवलं तर ते बऱ्यापैकी कॅन्सर सारख्या आजाराचं मूळ असू शकतं. कुठलंही इमोशन, पण कॅन्सर, इट इज रिलेटेड टू एन इमोशन, ग्रीफ. जॉन सर्नो नावाचा शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलं की राग जर मी असा धरून ठेवला तर माझी लोअर बॅक दुखायला लागते. पाठीचे म्हणजे लोअर बॅकचे आजार ज्यांना असतात, जॉन सर्नो म्हणतो की ते स्लीप डिस्क वगैरे दाखवतात, सांगतात डॉक्टर तुम्हाला. इन रियालिटी त्याने हे सिद्ध करून दाखवलं. द डिवायडेड माइंड्स नावाचं पुस्तक लिहिलं त्याच्यावर त्यांनी, की जे राग तिरस्कार असा धरून ठेवतात आपल्या आतमध्ये, त्यांना लोअर बॅक पेन व्हायला लागते. शरीर हे लॉक करतं, आपल्याला पुढे जाण्यापासून लॉक करतं. आर यू विथ मी? आत्तापर्यंत वरून चाललेलं नाही आहे ना? मी जितकं ते खालती आणता येण्याचा प्रयत्न करू शकतो तितका करायला लागलेलो आहे. मी त्याला कॉम्प्लिकेट करत नाही आहे. तिसरं लॉक आहे हे इमोशन. पहिलं लॉक आहे सबकॉन्शियस माइंड, दुसरं लॉक आहे बिलीफ्स अँड कंडिशनिंग्स, तिसरं लॉक आहे सप्रेस्ड इमोशन्स, आत दाबून राहिलेले इमोशन्स. कितीही पैसे आणि समृद्ध आयुष्याचं स्वप्न बघत असाल कदाचित, हे अडकून असेल आतमध्ये, तर फ्री फ्लो होत नाही आयुष्य. चौथी गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं? या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे तुम्हाला? आपली दृष्टी बदलते. ऐका, हा पॉइंट जर तुम्हाला कळला ना, तर तुम्हाला तुमच्यामधलं एक फार महत्त्वाची गोष्ट कळेल. ज्यावेळेस सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंगनी आपण ब्लॉक होतो, बिलीफ सिस्टीम्सनी ब्लॉक होतो, इमोशनल लेवल्सनी ब्लॉक होतो, त्यावेळेस आपली दृष्टी बदलते. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायला लागतो, किंवा तसं जग आपल्याला दिसायला लागतं जसं आपला प्रोग्रॅम आहे आतमध्ये. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. याला सायंटिफिक भाषेमध्ये रेटिक्युलर ॲक्टिवेशन सिस्टीम असं म्हणतात. रेटिक्युलर ॲक्टिवेशन सिस्टीम कुठं घडतं हे सगळं? आपल्या मेंदूच्या खालती जी ब्रेन स्टेम आहे ना, ब्रेन स्टेममध्ये काही सेन्सर्स आहेत आपले. ते सेन्सर्स काय करतात माहिती आहे? आपल्या या इंद्रियांमधून एका सेकंदाला किती इन्फॉर्मेशन आत जाते आपल्या माहिती आहे तुम्हाला? डज एनीवन नो हिअर? एका सेकंदाला या 5 इंद्रियांमधून, जे आता आपण इथं बसलेलो आहे, तुम्ही माझा ऐकताय, तुम्हाला काय ऐकू येतंय? मी बोलतोय ते ऐकू येते, कारण तुमचं लक्ष माझ्याकडे आहे. पण दिस टाइम तुमच्या बाकीच्या सगळ्या सेन्सेसमधून इन्फॉर्मेशन किती आत जाते माहिती आहे तुम्हाला? 11 मिलियन बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन आत जाते. रेटिक्युलर काय करतंय? तुम्हाला आता 11 मिलियन बिट्सची गरज आहे का? तुम्हाला हा माणूस काय बोलतोय हे ऐकायचं आहे ना? ते त्याला कॉन्ट्रॅक्ट करतं
आणि 40 बिट ऑफ इन्फॉर्मेशन आत पाठवत आहे. फरक बघा, 11 मिलियन बिट्स ऑफ इन्फॉर्मेशनचं ते फिल्टर करतंय आणि आपल्याला जे बघायचं आहे ना ते असं ते फोकस करतं. असं कॅमेरा लेन्स फोकस करतो ना आपण, तसं ते रेटिक्युलर ॲक्टिव्हेशन जो काय प्रोसेसर आहे तो प्रोसेस हे करतो. तुमच्यापैकी कोणी अनुभव घेतलाय काय की तुम्ही समजा एक कुठली तरी गाडी घेतली, कुठलीही गाडी घेतली तुम्ही, किंवा मोटरसायकल घेतली किंवा स्कूटर घेतली, तुम्ही बजाजची चेतक घेतली किंवा एक ग्लान्झा घेतली किंवा आणखीन कुठली गाडी आहे रे तुझी, पोलो घेतली. तुम्हाला असं कधी अनुभवलंय का की तुम्ही ती गाडी ज्यावेळेस घ्याल, पोलो घेतली, तुम्ही बाहेर पडला त्या ह्याच्यातून, तुम्ही ती चेतक घेतली किंवा आणखीन काय घेतलं, तुम्हाला पोलोच दिसायला लागतात रस्त्यात, तुम्हाला चेतकच दिसायला लागतात. हे पूर्वी चेतक नव्हत्या काय, पूर्वी पोलो नव्हत्या काय, पण आता त्या पोलोनी, त्या चेतकनी किंवा त्या कुठल्या मोटरसायकलनी तुम्ही इतके तुमचं सगळं लक्ष त्याच्यावर गेलेलं आहे की ते रेटिक्युलर ॲक्टिव्हेशन सिस्टीम नॅरो करतं आणि सगळ्यामधलं फक्त तेच तुम्हाला दाखवतं. आर यू अंडरस्टँडिंग? आपली दृष्टी कुठं आहे? आपण कधी विचारच केलेला नाही आपली दृष्टी कुठे आहे. आपली दृष्टी अशी स्कॅटर्ड आहे. तीच गाडी ज्यावेळेस जुनी होते त्यावेळेस ती गाडी नाही दिसत. मग आपण जुने आहोत, पैशाच्या बाबतीत पण जुने आहोत. पैसे आपल्याला हवे आहेत. कशासाठी पैसे पाहिजे? तो पैसे कशासाठी पाहिजेत? मनसोक्त खर्च केल्यानंतर काय होणार आहे? आल्यानंतर परत काय होणार आहे? अंततः काय पाहिजे? आनंद पाहिजे आहे. पैशाचं कारण काय आहे? आनंदासाठीच पैसे पाहिजेत, बाकी कशासाठी पैसे नको आहेत. मग माझ्या आतमध्ये पैसे आणि आनंद ह्याचा असोसिएशन आहे काय? नाही. तुमच्याकडे कोणी जर त्याचं बिल मागितलं अचानकपणे येऊन, द्यायचं आहे त्याचं, हाऊ डू यू रिॲक्ट? आई शपथ, फुली फुली चला, आत्ताच यायचं होतं. जी बॉडी आहे ना, ज्यानं सगळं, बॉडी हे ट्रान्समिटर आहे तुमचं, ज्यानं सगळं त्याच्यावर चाललेलं आहे, बॉडी मेकॅनिक्सवर चाललेलं आहे. लोकांना असं वाटतं की काय नाही, डोळे झाका, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन करा की माझ्याकडं असे पैसे यायला लागलेले आहेत, मी श्रीमंत व्हायला लागलेलो आहे, माझ्या दारात मर्सिडीज येऊन उभा राहिलेली आहे, ड्रायव्हर दार उघडतो आहे, आणि माझे प्रोग्राम जर निगेटिव्ह असतील ना, दिस गोज फॉर अ 6. युजलेस आहे सगळं. 2006 साली याच्यावरच एक चित्रपट काढला एका बाईने, हिरोंडा बर्न नावाच्या. त्या चित्रपटाचं नाव होतं द सिक्रेट. किती लोकांनी बघितलं येतं द सिक्रेट? हाय शपथ. म्हणजे ह्या जे 5 लोकांनी हात वर केला ना, ते सगळे माझे विद्यार्थी आहेत. कोल्हापुरातल्या ह्या ज्याला मी आता क्रीम क्राऊड म्हणतो, इथपर्यंत आलाय म्हणजे, वेळ काढून आलाय म्हणजे, यू बिलॉंग टू अ क्रीमी लेअर ऑफ द सोसायटी. तुम्ही 2006 साली आलेलं सिक्रेट नावाचं चित्रपट बघितलेलं नाही, जे फुकट युट्यूबवर आहे. मी का नाही म्हणत होतो की मला आत्ता लक्षात आलं. हा, सिरियलच बघताय तुम्ही, संदर्भच नाही काय चाललंय जगामध्ये. पहिलं काम करा, बाकीचं इन्व्हेस्टमेंट मरू दे सगळं.
होत राहील. पहिलं जावा, आज वेळ काढा तास दीड तास आणि जाऊन सिक्रेट नावाचं पिक्चर बघा यूट्यूबवर. त्यात सांगितलेलं खरं नाहीये. पण निदान मी काय बोलतोय त्याचा रेफरन्स तरी लागेल. तरी असं सगळं आपल्याला भूलभुलैया सांगितलं. रोज अफर्मेशन करायचे की मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे. काय होत नाही, तिथंच राहतो मी. रोज ते विजन बोर्डवरती फोटो बिटो लावायचे की माझ्याकडे रोल्स रॉयस आहे आणि माझा बंगला आहे आणि हे. कुठं नाही, मी इथनं हालत नाही, हलू शकत नाही, मी लॉक्ड आहे. हे इथं खालती मी अनलॉक असं जे लिहिलेलं आहे ना, लक्षात घ्या. तुम्ही ऐकायला आलाय, आज वेळ चांगली आहे. काहीतरी तुम्हाला कळत नसलं तरी तुमच्या कानावरती काहीतरी पडतंय. हे उगीच पडणार नाही, कुठून तरी उगवून येणार. आज नाही उद्या उगवून येईल. पण तुम्हाला मी काहीतरी महत्वाचं सांगायला लागलोय, कारण तुम्ही ज्या पॅराडाईमवरती, ज्या लेवलला आयुष्य जगताय त्याच्यापेक्षा खालती, कार्पेटच्या खाली फार काहीतरी आहे जे तुमचं वर्किंगमध्येच नाही आहे. गाडी चकाचक पॉलिश आहे आणि इंजिन गंजलेलं आहे. काय करायचं, अशी आपली अवस्था आहे. आणि मला 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 अपेक्षा होती की मी हा प्रश्न जर विचारला, सिक्रेट किती लोकांनी बघितलंय, तर मला अपेक्षा होती की कमीत कमी 25 ते 30 लोक हात वर करतील. पण मी हादरलोय आता. मी कोल्हापुरात बोलायचं का बंद केलं ह्याचं कारण हे होतं. वी आर नॉट अप टू डेट. पण हे गंभीर आहे, लक्षात घ्या, हे फार गंभीर आहे. तुम्हाला नाही कळलं तरी ते पिक्चर बघा जाऊन. त्यातलं जे घेता येईल ते घ्या. तुम्हाला खरंच खरंच, कारण लक्षात घ्या, हा कोण माणूस बोलतोय तुमच्याशी? तो माणूस बोलतोय, तर सांगतोच तुम्हाला. मी 1975 साली कॉलेजला होतो, राजाराम कॉलेजला. आणि काही कारण नसताना ब्रेकमध्ये किंवा काय, आम्ही कॉलेज वर्गात कधीच गेलो नाही त्यामुळे ब्रेकच असायचा कॉलेजमध्ये. हायवे कॅन्टीनच्या बाहेरच्या कट्ट्यावरती बसलो होतो आम्ही 5-6 पोरं. तिकडून एक अँबॅसिडर आली राजारामपुरी इथून आणि दनादन त्यातनं माणसं बाहेर पडली. लांब होती. आम्हाला वाटलं काहीतरी भानगड आहे, कोणाला तरी माराय बिरायला आलेली आहेत. आणि ती विचारायला लागली काहीतरी कोणाला, हे असं. आणि तिथल्या कुठल्या तरी पोराने आमच्याकडे बोट दाखवलं. मी म्हटलं हे आपल्यावरती आलंय बाळाने. आणि जवळ आल्यानंतर त्यांनी विचारलं, प्रदीप पवार कोण? म्हटलं आपण तर काही केलेलं नाही. आणि एवढी दांडगी दिंडगी माणसं कशाला आलीत? मग माझ्या शेजारी एक हुपरीचे मित्र होते आमचे, शेंडुरे नावाचे. ते म्हणाले मी प्रदीप पवार. ते असे आडदांड होते. तू? मग दुसरं कोण आहे? प्रदीप पवार. मग तोपर्यंत लक्षात आलं की हे काय मारामारीचा विषय नाही आहे. मग मी म्हटलं मी प्रदीप पवार. काय तुम्हाला जयप्रभा स्टुडिओत बोलवलंय? कशाला? या तरी. आता राजाराम कॉलेजमधनं जयप्रभा स्टुडिओत जायचं कसं? त्यावेळेस वडिलांनी 4 चाकी गाडी दिली होती राजाराम कॉलेजमध्ये असताना मला. पण घरापासून राजाराम कॉलेज, परत येताना राजारामपुरी अगदी पहिल्या गल्लीपर्यंत आउट ऑफ मारत यायचं. पेट्रोल लागायचंच नाही. 5.5 रुपये लिटर पेट्रोल वगैरे असेल. ही 74-75 सालची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तिथं जायला पैसे पाहिजेत की गाडीत. मग पट्टी काढली लोकांच्याकडनं. मग राजारामपुरीत येऊन पेट्रोल घातलं आणि जयप्रभा स्टुडिओत गेलो. तिथं आत एक मोठ्या खोलीमध्ये 8-10 माणसं बसली होती. मी असा गेलो, मला काहीच माहीत नाही, संदर्भच नाही काय. म्हणाले की हां तुम्ही होय, बरं सिनेमात काम करणार काय? सिनेमात? मला वाटलं कुठले हिरो हिरोईनच्या मागे एक्स्ट्रामध्ये उभा करतात की नाही. हां करणार की. म्हटलं काय करायचं आहे? आमच्या चित्रपटाचा नायक आहे
आई शपथ म्हटलं, हे मी डिसिजन कसं घेऊ? वडिलांना विचारायला पाहिजे. वडील आता कुठं असतील? म्हटलं आता जेवायची वेळ झाली, घरी असतील. चला सगळे उठून आमच्या घरी. इन्सिडेंटली त्यातले काही लोक वडिलांना ओळखत होते. वडिलांना म्हणाले, ह्याला पिक्चरमध्ये आम्हाला घ्यायचा हिरो म्हणून, घेऊ काय? म्हणजे त्याला विचारा, अभ्यास करून उद्योग करणार असेल तर करू दे. मला म्हणा, अभ्यास करणार काय? मला एवढी अपॉर्च्युनिटी आल्यावर कसला नाही म्हणतोय मी, सगळं करणार म्हटलं, अभ्यास सगळं. असा करून मी सिनेमात दाखल झालो 1976 साली. 75 साली तो सिनेमा सुरू झाला. त्याचं नाव होतं सोयरीक. आणि मला असं वाटलं आता संपलं. आता बाकीच्या लोकांनी विचारच करायचा की आता इथून पुढं कसं. ऑस्करच, पुढच्या वर्षी ऑस्कर. पिक्चर झालं. पिक्चर होणं त्या काळात फार अवघड होतं. पिक्चर झालं, कंप्लीट लागलं. ते कधी लागलं, कधी उतरलं, कोणालाच कळलं नाही. माझ्या पायाखालची वाळूच सरकली. आईला म्हटलं, येतं आपण म्हणजे आता मी त्या काळात बॉबी बिबी नुकतंच आलं होतं. मी मनातल्या मनात आरशासमोर उभा राहून सांगायचं, ऋषी कपूर आता तुझं खरं नाही, कॉम्पिटिशन आ रहा है, अशा स्टान्समध्ये मी. आणि पिक्चर पडलं. आणि मी 17-18 वर्षाचा. एकतर मराठी सिनेमा असले बनत नव्हते त्या काळात, आणि पुढं काहीच नाही. एकदम निराश झालो. आणि दुसरं पिक्चर व्ही शांतारामचं मिळालं, असला नवरा नको गो बाई. व्ही शांतारामने मला मुंबईला बोलवलं. आहे म्हणाले, काय तुम्ही आर्टिस्ट आहे, फार भारी आहे. अनंत माने होते बरोबर. अनंत मानेराव म्हणाले, अनंतराव ह्याला प्रत्येक पिक्चरमध्ये प्रदीपला घ्या. माझं संपलंच. मी म्हटलं, आता मी सुपरस्टार. ही साधारण 79ची गोष्ट. मित्रांनो, त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये 20 वर्ष इतकी वाईट गेली, इतकी वाईट की काम नाही, 1000 रुपये महिन्याला मिळवण्याची क्षमता नाही. कुठलं मिळवायचे, काय करायचं? मी 1-2 वर्ष अशी घालवलेली नाही आहेत. माझ्या आयुष्यातली 20 वर्ष मी अशी घालवली. 20 इयर्स. मी 20 वर्ष संघर्ष केला. इतकं अपयश बघितलं की मला असं वाटलं की माझ्या कॉलेज बिलेज शाळेमधली पोरं बिरं म्हणायची, ती विचार, अरे वो पवार क्या करता यार आजकाल. आम्ही मिलिटरी शाळेत शिकलेले असल्यामुळे सगळी हिंदी भाषिक असायची. वो पवार किधर है? कारण शाळेत बिळेतमध्ये पण ॲक्टिंग बिक्टिंग करायचो आम्ही. अरे वो बर्बाद हो गया यार, खलास हो गया, हो स्क्रॅप हो गया, वो पिक्चर में किधर गया वो काय. म्हणजे पवार स्क्रॅप झाला. असा माझ्या कॉलेजमधल्या एका मित्रानं, दुसरी एक मैत्रीण लग्न होऊन मुंबईला गेली होती. तिला म्हटलं की ते कधी प्रदीप आला ना, पैसे मागायला देऊ नको. मी आयुष्यात पैसे कधी कोणाला मागितले नाहीत. पण अशी एकंदरीत माझ्याविषयी वातावरण लोकांचं निर्माण झालं. आणि दुसरीकडे माझे भाऊ यशाच्या शिखरावरती चढत होते. तो काळ असा होता की भाऊ नाव मिळवत होते महाराष्ट्रामध्ये, कुलदीप पवार चांगला नट आहे वगैरे, आणि प्रदीप पवार कंप्लीट स्क्रॅप झाला होता. 20 वर्ष मित्रांनो तशी काढली. आणि माझं नशीब चांगलं की हे मी तुमच्याशी आत्ता बोलतोय हे मला त्या काळामध्ये हळूहळू कळायला लागलं. कोणी शिकवलं नाही मला. माझ्या आयुष्यातली एकच खंत अशी आहे की मला आयुष्यात एकही गुरु भेटला नाही. मला गुरु भेटला असता तर 20 वर्ष मला संघर्ष करावा लागला नसता. मला मार्ग दाखवणारच कोण भेटला नाही. पण त्यात 20 वर्ष गेली. आणि 20 वर्षानंतर हे डायनॅमिक्स मला जसे कळायला लागले तसं मला कळायला लागलं की बाहेरची परिस्थिती वाईट नाही आहे, माझं नशीब वाईट नाही आहे. मी ॲज अ सिस्टीम मला जे पाहिजे आहे त्याच्यासाठी तयार नाही आहे. एक पदर निघायला लागला. आणि 1995 सालानंतर आयुष्य बदलायला लागलं. ते बदलायला लागलं, ते अशा डिग्रीला बदलायला लागलं की त्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. मित्रांनो, हे आतले सगळे प्रोग्राम्स ज्यावेळेस, मगाशी मी एक शब्द वापरला होता की आपल्यामध्ये कितीतरी क्षमता असू शकते, पण ज्यावेळेस आपण लॉक होतो त्यावेळेस आपल्यातून काहीही बाहेर पडत नाही. तसं माझं झालं. कारण ज्यावेळेस माझे हे सगळे लॉक सुटले, मी
ज्या माणसानं मराठी शिकला नाही, मी मराठी शिकलेलो नाही, इथं 4थी पर्यंत सेंट झेवियर्स मध्ये शिकलो, तिथं काही मराठी नव्हतं, आणि मग बेळगावला मिलिटरीच्या शाळेत गेलो, तिथं मराठी नव्हतं, मराठीत शिक्षणच झालं नाही. आणि ज्यावेळेस हे लॉक सुटले मित्रांनो, माझ्या हातून 22 मराठी पुस्तकं लिहिली गेली. मला मराठी लिहिता येत नाही, आज देखील मला मराठी लिहिता येत नाही, माझ्याकडे काही शब्द भांडारच नाही आहे, कारण शिकलोच नाही. पण सिस्टीम ओपन झाली आणि प्रवाह माझ्यातून, मला अक्कलच नाही मराठीतली, तर मराठीत काय लिहितो. 22, आणि त्यातलं एक पुस्तक, हे पुस्तक जे आहे, गंमत बघा, समृद्धीचा साक्षात्कार नावाचं पुस्तक मी 2005 साली लिहिलं. 5 साली. 2026 साली 28वी आवृत्ती आहे या पुस्तकाची. अजूनही हे पुस्तक चालू आहे. दरवर्षी मला या पुस्तकाची एक नवीन, बघा 2005 साली लिहिलेलं आहे, 2026 तर आत्ता सुरू झालं, 2025 मध्ये, म्हणजे 20 वर्षात 28 आवृत्त्या या पुस्तकाच्या निघाल्या. दरवर्षी मला पुस्तक हे प्रकाशित करावं लागतं. या पुस्तकामध्ये हेच लिहिलेलं आहे मी. अर्थात जे तुमच्याशी बोलतोय ते लिहिलेलं नाही आहे, पण वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलंय. मुद्दा काय, परसेप्शन ज्यावेळेस, ही रेटिक्युलर सिस्टीम ज्यावेळेस आत्ता ती पैशाला ट्यून्डच नाही आहे, त्यामुळे आपण ब्लॉक होतो. ह्याच्यानंतर जी गोष्ट घडते त्याला न्यूरल डिकोहरन्स म्हणतात. गोंधळ उडतो डोक्यामध्ये, काय करायचं त्याला कळत नाही, कारण त्याच्याकडे काही, काय म्हणतात त्याला, सबस्टॅन्शियल डेटाच नसतो प्रोसेस करायला, असा स्कॅटर्ड डेटा असतो. आणि त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट घडते जी तुम्हाला कळली तर आणखीन डोळे उघडतील तुमचे. त्याला एपिजेनेटिक्स म्हणतात. एपिजेनेटिक्सचा अर्थ असा, कोणी ऐकलं इथं एपिजेनेटिक्सचा शब्द कोणी ऐकला नाही? एपिजेनेटिक्स म्हणजे ती अवस्था जिथं आपला जगाकडे बघण्याचा अप्रोच, आपल्या डीएनए मध्ये जे जीन्स असतात ना, डीएनए मध्ये जीन्स असतात. डीएनए म्हणजे एक स्विच बोर्ड आहे अशी कल्पना करा, ज्याच्यावरती 100 स्विचेस आहेत. जीन्स म्हणजे बघितल्यानंतर आपल्याला जे आपण ग्राह्य धरतो, जगाविषयी, आयुष्याविषयी जे ग्राह्य धरतो, ते आपल्या जीन्सला कळतं एका प्रोसेसनी, आणि जीन्स खटके स्विच ऑन करतात ते डीएनएचे, आणि तसं आयुष्य वाटेला येतं. ह्याला एपिजेनेटिक्स म्हणतात. हा गेल्या 50 वर्षामध्ये लागलेला शोध आहे. मग ते आपण जसं बघतो, आत्ता ऐका, आता सगळ्यात महत्त्वाच्या पॉईंटला आलेलो आहे मी, आत्ताच्या तुमच्यापर्यंत जे पोचवायचं मला आहे त्याच्यासाठी. ते जीन्स दोनच काम करतात, डीएनए ऑन करतात किंवा डीएनए ऑफ करतात. तुम्ही कसं बघता, तुम्ही जर हे किती सगळं आशादायी आहे अशा परसेप्शननं जर जीवनाकडे बघायला लागला तर जीन्स डीएनए ऑन करतात, आणि डीएनए ऑन झाला की मगाशी मी म्हटलं तसं तुमच्या आतल्या अनेक जे पोर्टल्स आहेत ते ओपन होतात. आणि तुम्ही जर बघता ना की हे इथं सगळं अवघड आहे, सोपं नाही आहे, आपलं होणार की नाही, कसं होणार, नाही झालं तर काय, आता हे ट्रम्पचं 500% येणार आहे, तर 500% आल्यानंतर शेअर बाजार गडगडणार, आता ते गडगडल्यावर आपण काय करायचं, ह्या विचारचक्रामध्ये जर आपण दिवसभर राहिलो तर जीन्स ते ऐकतात आणि डीएनए स्विच ऑफ करून टाकतात. आपली सिस्टीम एका अशा अवस्थेमध्ये जाते ज्या अवस्थेला
हा 7वा लॉक आहे, ज्या अवस्थेला सर्वायवल सेफ्टी ॲक्सिस असं म्हणतात. या शब्दांमध्ये अडकू नका. आता ऐका, हा पॉइंट जर तुम्हाला कळला आणि जर डोक्यात गेला, आत्तापासून तुमचं लाईफ बदलायला लागेल. आत्तापासून. आणि हे आत्तापासून बदललेलं लाईफ, त्याचा अनुभव तुम्हाला आत्तापासून यायला लागेल आणि पुढच्या 7 दिवसांमध्ये तुमचं तुम्हाला लक्षात येईल की आत काहीतरी बदललेलं आहे. मी तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे, एक टेक्निक शिकवणार आहे. नुसतं लेक्चर देऊन तुम्हाला घरी पाठवून काय उपयोग नाही आहे. पुढं काय करायचं मी जर शिकवलं नाही तर दिस इज युजलेस. की हे कळलं ओके, काय रे ले बाबा मोठे शब्द घेऊन बडबडलं ते, पुढं काय. तो काहीतरी महत्त्वाचं शिकवणार आहे, पण तुम्हाला पुढच्या 7 दिवसामध्ये काहीतरी विलक्षण अनुभव येणार आहेत. शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो, द 7th लॉक. आपली सिस्टीम ऐका, हे सगळं जे झालंय ना, सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग, बिलीफ्स अँड कंडिशनिंग्स, इमोशन्स, परसेप्शन्स, न्यूरल डिकोहरन्स, एपिजेनेटिक्स, ह्या सगळ्यामुळे काय झालं, आपली सिस्टीम 2च सिस्टीमवर चालू असते, 2 प्रक्रियावरती. एक सर्वायवल आणि एक सेफ्टी. सर्वायवल म्हणजे काय, की ज्या जगामध्ये मी राहतो आहे ते जग आव्हानात्मक आहे. इथं पावलोपावली चॅलेंजेस आहेत. इथं फसवायला लोक बसलेलेच आहेत. पेपर उघडला की दिसतंय आज की हनी ट्रॅप केलेला आहे, डिजिटल अरेस्ट केलेला आहे आणि त्या माणसाने काय कोटींमध्ये पैसे दिलेले आहेत. वाचताय ना रोज. परवाचा पुण्यामधला क्लायमॅक्स तुम्हाला माहिती आहे का हो? पुण्यामध्ये एका माणसाने, इंग्लंडमध्ये राहणारा माणूस, इंजिनियर, बघा विरोधाभास कसा असतो जगामध्ये. इंग्लंडमध्ये राहणारा इंजिनियर, त्याची इंग्लंडमध्ये प्रॉपर्टी वगैरे, शंकर महाराजांचा भक्त, पुण्याच्या शंकर महाराजांचा भक्त, त्या बिचाऱ्याला 2 मुली ज्या स्पेशल चाइल्ड आहेत, पुण्यात आल्यानंतर काहीतरी नावाचा माणूस, मला माहित नाही, बाई आणि माणूस, त्यांनी सांगितलं की शंकर महाराज अंगात येतात आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या 2 मुलींना महाराज बरं करणार. हे 2018 सालापासून सुरू झालं. 18 सालापासून तो माणूस वाट बघतोय की मुली बऱ्या होतील, मुली बऱ्या होतील. 2025 पर्यंत काही घडलं नाही म्हटल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण फसले गेलेलो आहे. इन द प्रोसेस 18 पासून 25 पर्यंत त्या माणसाने ह्या लोकांना 14 कोटी रुपये दिले. 14 crores. इंग्लंडमधली प्रॉपर्टी विकायला लावली त्या माणसानं. त्याला प्रॉपर्टी विकून पैसे दिले. आज तो माणूस भाड्याच्या घरात पुण्यात राहतोय, त्याला खायला पैसे नाही आहेत. आत्ता त्यानं पोलीस कंप्लेंट केली. 14 कोटी रुपये. हे असलं सगळं ऐकतोय आपण. त्यामुळे या ज्या जगामध्ये आपण राहतोय तिथं कसे राहू, संरक्षणात्मक राहू का खुले राहू? उत्तर द्या. हा, अशी बॅट लावू का अशी बॅट धरू? कशी बॅट धरू? डिफेन्सिव्ह हो ना. ज्या वेळेस, ऐका आता, ज्या वेळेस आपण ह्या डिफेन्स मोडला जातो
बॉडी सर्वायवल मोडमध्ये जाते. टोटल सिस्टीम सर्वायवल मोडमध्ये जाते. सर्वायवल मोडमध्ये बॉडी गेली की सगळ्या क्षमता आकुंचन पावतात. आरोग्यापासून सुरुवात होते. आरोग्य कारण नसताना बिघडतं. नंबर 1. टेम्परामेंट बिघडतं, त्यामुळे नातेसंबंध बिघडतात. परसेप्शन बदलतं, त्यामुळे चुकीचे निर्णय घ्यायला लागतो. आपल्याला खुलं करून जगण्यासाठी ज्या क्षमता वापरण्याची गरज आहे त्या सगळ्या ऑफ होतात. ऑल सिस्टम्स आर स्विच्ड ऑफ. आणि मग बेस लेवलला आयुष्य चालतं आणि आयुष्य संघर्षमय वाटू लागतं. ही सगळ्यात महत्वाची सिक्रेट आहे, द ग्रेटेस्ट सिक्रेट आहे की आपल्याला आता काय करायचं आहे हे सगळं करणं. आता तुम्ही कोल्हापुरात आहात, तुम्हाला मनी उपासनासारखी गोष्ट करणं शक्य असेल नसेल तो भाग वेगळा आहे. पण निदान तुमची सिस्टीम जी ह्या डिफेन्सिव्हला आहे, सर्वायवलला आहे, तिथून तरी ती सेफ्टीमध्ये शिफ्ट करायला पाहिजे. ती जर झाली तर आज रात्रीपासून तुमचं लाईफ बदलेल. आणि हे तुम्हाला 8 दिवसामध्ये जाणवायला लागेल. काहीतरी ओझं मी आयुष्यभर घेऊन जे वाहत होतो ते ओझं मला कमी झाल्यासारखं वाटतंय. बाहेर झालं लगेच काय लॉटरी बिटरी लागणार नाही तुम्हाला. आत लॉटरी लागेल पहिली. आणि जर तुम्हाला असं लक्षात आलं की येस मला आत कितीतरी हलकं वाटतंय, तर हे वरचे सगळे 6 लेअर मी जे सांगितले ना ते ऑटोमॅटिकली अलाइनमेंट मध्ये जातील. याला कोहरन्स म्हणतात. करून बघा, करून बघा. हा कोहरन्स आज ज्या पद्धतीने न्यूरोसायन्स काम करायला लागले जगामध्ये, त्यांचा लेटेस्ट रिसर्च हा आहे की बॉडी कोहरन्समध्ये जर आणू शकलात तुम्ही तर जग कोहरन्समध्ये येऊ शकतं. तुमच्या टाळ्या वाजवण्यातच दम नाहीये, कारण सेफ्टी नाहीये आत. टाळी पण संरक्षणात्मक. मी वाजवली, कोण वाजवते का बघूया आता. सिस्टीमच त्या मोडमध्ये आहे. मला तुमच्यापासून काहीही मिळवायचं नाही. फक्त मला असं वाटतंय की तुमच्याशी बोलून ही एवढी छोटीशी शिफ्ट, ही छोटी नाही आहे, कारण तुम्ही पिढ्यानपिढ्या त्या शिफ्टमध्येच आहे, त्या डिफेन्समध्येच आहे. डिफेन्समधून ऑफेन्समध्ये जायचं नाही आहे आपल्याला, ओपनमध्ये जायचं आहे, रेग्युलेशनमध्ये जायचं. एवढी एक गोष्ट जर तुम्ही तुमच्यामध्ये घडू शकली, युअर लाईफ विल चेंज. जरासं जड झालेलं आहे तुम्हाला माझं लेक्चर, हे मला तुमच्या चेहऱ्यावरून कळतं आहे, पण इलाज नाही. लाईफ सायन्स एवढं सोपं नाही आहे. काहीतरी इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या. कढीपत्त्याचं पान तेलामध्ये ठेवा म्हणजे पैसे येतील, तमालपत्र उशीखाली ठेवा म्हणजे पैसे येतील, भीमसेनी कापूर खिशात ठेवा म्हणजे पैसे येतील. बोगस आहे सगळे. असं काही होत नाही. कारण असं होत असतं तर जे लोक तमालपत्र आणि भीमसेनी कापूर विकतात ते तिथं बसले नसते. डोळे उघडा. माझं नशीब हे की 20 वर्षाच्या संघर्षाने का होईना मला डोळे उघडता आले. म्हणजे त्या तत्वाने, जे तत्व हे चालवत असेल सिस्टीम, तर माझे डोळे उघडले आणि मी एक ॲब्सोल्युटली अनसक्सेसफुल लाईफ पासून एक सक्सेसफुल लाईफ जगू शकलो. आणि मित्रांनो, मग माझा ज्यावेळेस मला पैसे यायला लागले, आयुष्य सुरू व्हायला लागलं,
मी वर्कशॉप्स घ्यायला लागलो आणि एक वर्कशॉप माझं घर चालवणारं जे होतं ते होतं EFT नावाच्या टेक्निकचं. इमोशनल फ्रीडम टेक्निक नावाचं एक टेक्निक आहे. आपल्या आतमधल्या ज्या दडपलेल्या भावना आहेत ना त्यांचा निचरा करायचा. 5,000 रुपये ह्या वर्कशॉपची फी होती. पुणे मुंबईमध्ये मी हे वर्कशॉप घ्यायचो आणि ह्याच्यावर माझं घर चालायचं. अनेक वेळा लोक यायचे आणि म्हणायचे की अहो आम्हाला फार गरज आहे, आमच्याकडं पैसे नाही आहेत, आमच्याकडं 2,000 रुपये आहेत. एका पॉइंटला मला असं वाटलं की आपल्याला काहीतरी विलक्षण सापडलंय. आपण आता कोणाची मदत करतोय? त्याच लोकांची ज्यांच्याकडे पैसे द्यायची ज्यांची क्षमता आहे. पण खरी गरज कोणाला आहे? जे पैशाशी घेऊन संघर्ष करतायत, ज्यांना 5,000 रुपये भरायला नाही आहेत. मग म्हटलं आपण काय करायला लागलोय? आणि बघा, मी ज्यावेळेस हे माझ्या जवळच्या लोकांना सांगितलं की मला हे काय बरोबर वाटत नाहीये, त्यांनी मला खुळ्यात काढलं. ते म्हणाले की बरोबर वाटत नाही म्हणजे जे पैसे मिळवायचं जे कुरण आहे तेच तुम्ही ओपन करून टाकणार. मी माझ्या डिफेन्सच्या मोडमधून ओपनच्या मोडमध्ये गेलो आणि मी काय केलं माहितीये? 10 वर्षांपूर्वी कार्यशाळा, अशीच कार्यशाळा चालली होती, असाच समोर कॅमेरा होता, सगळं माझं फुल कार्यशाळा शूट केली आणि यूट्यूबवरती अपलोड करून टाकली. ज्यांना शिकायचं आहे 1 रुपया न देता शिका. कारण मला काहीतरी विलक्षण सापडले. ते नुसतं माझ्याकडे ठेवून आणि त्याच्यावर नुसते पैसे कमवून मला समाधान वाटत नाही. मी ते खुलं केलं. माझ्यातली संरक्षणात्मक सिस्टीम जी होती ती काढून टाकली. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये असं परिवर्तन झालं की त्या गोष्टींनी मला जर X पैसे मिळत असतील, ती कार्यशाळा घेऊन जर मला X पैसे मिळत असतील, तर हे ज्यावेळेस विनामूल्य करून लोकांना वाटून टाकलं त्यावेळेस X, Y, Z पैसे मिळू लागले. हे मला समजलेलं आयुष्यातलं सिक्रेट आहे. फक्त पॅराडाईम बदलायचं आहे. सगळे आपण त्या डिफेन्समध्येच जगतो आहे. एक छोटीशी टेक्निक शिकवणार आहे मी तुम्हाला, 2 मिनिटाची. या 2 मिनिटाच्या टेक्निकने तुमचं सिस्टीम ते सुरक्षिततेपासून सेफ्टीमध्ये शिफ्ट व्हायला लागेल. आणि ह्याची जर सवय तुम्ही करून घेतली तर रोज 2 मिनिटं दिवसातून किंवा दिवसातून 2 वेळा 4 मिनिटं जर हे करायला लागलात 1 वीक, खरंच मला सांगा काय फरक तुमच्यात पडतोय. मला असं वाटतं की छोटासा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर मी एक तुम्हाला तुमचीच कुंडली देणार आहे, एक पेपर देणार आहे. तुम्हीच त्याला टिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही पैशाच्या कुठल्या अवस्थेमध्ये आत्ता स्वतः आहात. आणि तुम्हाला एक छोटंसं टेक्निक शिकवणार आहे. एवढं टेक्निक समजून घ्या आणि करायला सुरुवात करा आणि फरक बघा. हे सगळं करायचं कसं? ह्याच्यासाठी मी माझ्या 22 पुस्तकांपैकी फक्त 4 पुस्तकं तुमच्यासाठी आणलेली आहेत. जर तुम्हाला इंटरेस्ट वाटत असेल तर तुमच्यापर्यंत पोचावीत म्हणून. जे आत्ता मी हे अलाइनमेंटबद्दल बोलतोय ना, अलाइनमेंट करायचे म्हणजे काय, यात 25 गोष्टी मी दिलेल्या आहेत. या पुस्तकाचं नाव आहे लाईफ लेसन्स. या पुस्तकाचं प्रकाशन 16 तारखेला मुंबईत होणार आहे. अजून प्रकाशन याचं झालेलं नाही आहे, पण प्रकाशनाच्या आधी मी हे पुस्तक तुमच्यासाठी आणलेलं आहे. आलोयच, आणायची आहेच, आज बोलायचंच आहे तुमच्याशी. तर हे प्रकाशन 16 तारखेला आहे म्हणून हे माझ्याकडे ठेवण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ह्या पुस्तकाचा वापर करा. मागच्या महिन्यात जे पुस्तक मी प्रकाशित केलं त्या पुस्तकाचं नाव 21 ऊर्जास्त्रे. मी गेल्या 30 वर्षांमध्ये ज्या टेक्निक शिकवल्या
त्या सगळ्या टेक्निक्स, यामध्ये 21 टेक्निक्स आहेत. या टेक्निक्स वापरून माझं जीवन तर अगदी अपयशापासून यशाच्या शिखरापर्यंत पोचलं. तुम्ही जर हे पुस्तक वाचलत, तुम्हाला जे वाटेल की हे टेक्निक करून बघूया, असे 21 टेक्निक्स आहेत. तुम्हाला कळतील अशा भाषेमध्ये ते शिकवलेले आहेत. इंटरेस्ट असेल तर हे पुस्तक आहे. तिसरं पुस्तक इंटरेस्टिंग आहे. या पुस्तकाचं नाव आहे आनंद योग. मागच्या वर्षी हे पुस्तक मी प्रकाशित केलं. मगाशी आपण बोललो तसं जीवनाचा अंतिम उद्देश काय? आनंद पाहिजे. पैसा बिसा हा आनंदापर्यंत नेणारं एक साधन आहे. मग मला स्वतःला प्रश्न विचारला की आता वय माझं 70कडे आलेलं आहे आणि अतिशय आयुष्य कसं जगतोस रे? अतिशय आनंदी आयुष्य जगतो. मग हे आनंद मिळवायला काय केलंस आयुष्यात, असा विचार केला आणि गोष्टी लिहून काढल्या की कोणत्या गोष्टीने मला आनंद दिला. हाऊ डिड आय मेक माय लाईफ हॅपी? आनंदाशी योग कसा जुळून आला माझा, ते 18 गोष्टी यामध्ये मी लिहिलेल्या आहेत, ज्या गोष्टींनी जीवनामध्ये मला आनंद दिला. इंटरेस्टिंग आहे. आणि मगाशी सांगितलं तसं समृद्धीचा साक्षात्कार फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे. अध्यात्मामध्ये इथं कोण इंटरेस्ट असलेले लोक असतील तर कोहम ते सोहम नावाचं एक पुस्तक माझं आहे. मी कोण आहे, मी तत्वता कोण आहे? प्रदीप पवार मी फंक्शनली आहे, तत्वता कोण आहे मी, ओरिजिनली कोण आहे मी, हे जाणायचं असेल तर ते पुस्तक इंटरेस्टिंग आहे. ॲमेझॉनवरती सगळी पुस्तकं माझी मिळतात. ही पुस्तकं आत्ता मी आणलेली आहेत. एक 15 मिनिटाचा ब्रेक घेऊया, त्याच्यानंतर 9 वाजता मी बरोबर तुम्हाला सोडणार आहे. 15 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि एक महत्त्वाचं टेक्निक शिकवून आपण आजचं सेशन संपवूया. बाहेर पुस्तकं आहेत. इफ दोज हू आर इंटरेस्टेड दे कॅन बाय दोज बुक्स. थँक्यू व्हेरी मच सर. अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच क्लिष्ट असा विषय सरांनी, जितका त्यांची शैलीच आहे ती खूप सोप्या पद्धतीने सांगतात, तो सांगितलेला आहे. आणि ज्या उद्देशाने आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो की आपल्या आयुष्यात म्हणजे आर्थिक समृद्धी हा विषय लिहिताना लिहिला आहे किंवा बोलताना आपण बोलायला लागलो आहे, पण आयुष्यात प्रत्येक आस्पेक्टमध्ये समृद्धी येण्यासाठी आजचं नॉलेज नक्कीच प्रत्येकाला उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. सरांना एक लेटर ग्रॅटिट्यूडचं आपल्या सगळ्यांच्या तर्फे द्यायचं म्हणून मी तयार केलं आहे. विथ परमिशन वाचून दाखवतो. आपल्या प्रत्येकाच्या वतीनं, हे आपल्या वतीनं मी लिहिलं आहे. कृतज्ञतापत्र अशा टाईपमध्ये लिहिलं आहे. आदरणीय डॉक्टर प्रदीप पवार सर, अरिहंत फायनान्शियल सर्व्हिसेस आणि सर्व सहभागींच्या वतीने 7 एनर्जी सिक्रेट्स अनलॉक मनी या विशेष सत्रासाठी मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आर्थिक समृद्धीसाठी केवळ भौतिक नियोजन पुरेसे नसते, तर पैशांबद्दल असणारे आपले विचार, भावना व धारणा तसेच या सगळ्यातून निर्माण होणारा आपला ऊर्जेचा स्तर अत्यंत महत्त्वाचा असतो. या सर्व घटकांचा आपल्या आर्थिक यशावर खोल व दीर्घकालीन प्रभाव पडतो. अत्यंत महत्त्वाचा मात्र समजण्यास क्लिष्ट असणारा असा हा विषय आपण आपल्या विशेष शैलीतून अत्यंत प्रभावीपणे मांडला. आपल्या मार्गदर्शनामुळे श्रोते अंतर्मुख झाले आणि सहभागी उपस्थितांना आर्थिक समृद्धीकडे पाहण्याची एक नवी अंतर्दृष्टी प्राप्त झाली. या विषयावरील आपला सखोल अभ्यास, अनुभव तसेच आपल्या विचारांची खोली व प्रभाव यामुळे या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागींच्या प्रतिक्रियांमधून आज दिलेले आपले मार्गदर्शन किती अमूल्य असून आर्थिक समृद्धीच्या दिशेने मार्गदर्शक ठरेल हे स्पष्टपणे जाणवले. आपले आता हे शेवटच्या वाक्यासाठी वाचून दाखवायला लागलो आहे. आपले मार्गदर्शन, वेळ आणि अमूल्य विचार यासाठी आम्ही सदैव आपले ऋणी आहोत.
भविष्यातही आपल्याकडून शिकण्याची संधी मिळत राहील. ह्यात कंसातलं लिहिलेलं नाही. एक मिनिट. भविष्यातही आपल्याकडून शिकण्याची संधी मिळत राहील यात लिहिलेलं नाही कंसातलं. कोल्हापूरमध्ये या अपेक्षेसह जर सगळ्यांनी इच्छा दाखवली तर सर परत आपल्यासोबत कदाचित वेळ द्यायला तयार होतील ही मला अपेक्षा आहे. तर हे कृतज्ञतापत्र आपल्या सगळ्यांच्या वतीने सरांना देण्यासाठी आपल्यामध्ये आज या ठिकाणी आपले कंपनीचे ज्येष्ठ इन्व्हेस्टर या ठिकाणी उपस्थित आहेत, जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत, मेजर प्रकाश पाटील. त्यांना स्टेजवर येण्याची मी विनंती करतोय. आणि यासोबत फ्लॉवर बुकेच्या ऐवजी आपण एक प्लांट सरांना टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड आणि लव म्हणून देतोय. प्लीज सर. तर आपल्या सर्वांच्या वतीने प्रत्येकाला भावना मांडायच्या आहेत हे नक्की स्पष्ट आहे, पण वेळेअभावी मी सरांना विनंती करतोय की आपल्या सगळ्यांच्या भावना त्यांनी व्यक्त कराव्यात. प्लीज सर. थँक्यू. मला बोलल्याशिवाय राहवत नव्हतं म्हणून मी प्रदीपजींना विनंती केली की तुमच्यानंतर बोलणं अवघड असलं तरीसुद्धा 1-2 मिनटं आम्हा कोल्हापूरकरातर्फे, तुम्ही कोल्हापूरकर आणि आम्ही कोल्हापूरकर, फक्त ह्या एकमेकाच्या भावना फक्त सांगायच्या म्हणून मी 1-2 मिनटं बोलू का? थँक्यू व्हेरी मच. फ्रेंड्स, प्रदीपजी म्हणाले की मी 20 वर्षे कोल्हापूरला आलो नाही. ते 20 वर्षे आले नाहीत, पण जेव्हा आले तेव्हा आपली बेस्ट एडिशन घेऊन आले. सर, दॅट वॉज द बेस्ट एडिशन. 20 वर्षाच्या एक अखंड परिश्रमातून, अभ्यासातून, ध्यानातून खूप काही माणूस करत असतो आणि त्या सगळ्यातून तो इव्हॉल्व होतो, उत्क्रांत होत जातो आणि मग शेवटी आपल्या मूळ मातीकडे येतो. तसं सर तुम्ही इकडे आला. उशिरा आला, देर से आए लेकिन सचमुच दुरुस्त आहे. दुसरं, मी प्रदीपजी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आम्ही मान्य करतो की आम्ही 2006चा रोजा बर्ग यांचा सिक्रेट फिल्म बघितली नाही. होय, बघितली नाही तर बघितली नाही, माहीतच नव्हती तर बघण्याचा प्रश्नच कुठे येतो. आम्ही 7 सिक्रेट्स आणि हे अनलॉक करा ह्या सगळ्याच गोष्टीबद्दल आम्हाला माहीत नव्हतं, परंतु आज आम्ही इकडं का आलो? कारण तुमच्या आणि आमच्यामध्ये एक अदृश्य शक्ती, एक प्रकारची एक व्हायब्रेशन ज्या आमच्यामध्ये होती आणि म्हणून हे सगळे इथं आले. अनुज मगाशी बोलताना बोलले की ज्यांच्या नशिबात होतं तेच इथं येणार, ज्यांच्या नशिबात नाही, इन्व्हिटेशन कार्ड मिळालं तरी आले नाहीत, व्हायब्रेशन्स नाही ना पोचल्या. एक सिनर्जी निर्माण झाली. 2 प्रकारच्या व्हायब्रेशन्स जेव्हा एकत्र येतात, रिझोनन्स निर्माण होतो. आम्हाला फिजिक्समध्ये वगैरे शिकवतात रिझोनन्स, फ्रिक्वेन्सी मॅच होते आणि इथं प्रदीपजी ती फ्रिक्वेन्सी मॅच झाली. वी आर रिअली ग्रेटफुल टू यू. खूप काही आम्हाला मिळालं आहे. मी नोट करत होतो, परंतु जेव्हा सॅच्युरेट झालो तेव्हा नोट करायचं थांबवलं आणि शांतपणे ऐकत बसलो. तर तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं मनी उपासना. मला तर वाटतंय सर, प्रत्येक क्षेत्रात जो असेल ना, आम्ही सगळ्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रात जे आहे ते प्रोफेशन नाही, तो व्यवसाय नाही, तो फक्त पोट भरायचा व्यवसाय नसून ती आमच्यासाठी एक उपासना आहे, मिशन आहे, देवानं दिलेलं आम्हाला एक पवित्र कर्तव्य आहे असं समजून आम्ही जेव्हा करू ना. मी एक सोल्जर आहे,
मी माझं सोल्जरिंग जेव्हा करतो ना, ती गण उपासना आहे माझी. तुम्ही शेती करता तेव्हा ती शेती उपासना आहे, व्यापार करता तर व्यापार उपासना आहे. आमच्या धर्मानं सांगितलंय, धर्म अर्थ काम मोक्ष, पैसे मिळवणे हे सुद्धा धार्मिक कार्य आहे म्हणून सांगितलंय. आमच्या देशात उगाचच लोकांनी श्रीमंत लोकांना गुन्हेगार असल्यासारखं ठरवलंय. श्रीमंत होणं हा गुन्हा नाही, हा तो एक पुरुषार्थ आहे 4 पुरुषार्थापैकी, आणि तो आम्ही कोल्हापूरकर सर करून दाखवणारच. हा विश्वास मी तुम्हाला आम्हा सर्वांच्या तर्फे देतो. तुमचे मनापासून सर्वांच्या तर्फे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तर परत एक वेळ डॉक्टर प्रदीप पवार सरांसाठी सगळ्यांनी मनापासून जोरदार टाळ्या वाजवाव्यात, सरांचे आभार व्यक्त करण्यासाठी. आणि आपल्या सगळ्यांना येणारं 2026 हे जे वर्ष आहे, जे सुरू झालं आहे, ते आर्थिक समृद्धीच्या दिशेने आणि आयुष्यातल्या प्रत्येक स्तरातील समृद्धीच्या दिशेने नेणारं असो, ते नक्की असणारच आहे जर आपण हा यूज केला तर, अशी मी सदिच्छा व्यक्त करतो.